लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा पैसा अखेर सरकारी तिजोरीत जमा झालेला आहे। गेल्या 3 आठवड्यापासून सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते की लाडकी बहीण योजनेसाठी 16,000 कोटी रुपयाची जुळवाजुळव कशी प्रकारे करण्यात यावी आणि अखेर या प्रयत्नाला यश आलेलं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या या प्रयत्नाला साथ दिली आहे आणि आता लाडकी बहिणींना 6वा हप्ता मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसातच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 21 रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे। बघा, 6वा हप्ता डिसेंबरचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा जमा होणार आहे। याबाबत भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही बहिणींना 21 रुपये देण्याचं अभिवचन दिलं आहे आणि त्यानुसार आम्ही लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये 1500 वरनं आता 21 रुपयाचा वाढ करत आहोत। बरोबर, आता सध्या ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांचे अर्जाची पुनर्पडताळणी सुरू केली आहे। बघा, आता मात्र बहिणींनी घाबरून जाऊ नये। जरी तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला एक सवलत दिली आहे। बघा, आता ती सवलत कशी दिली आहे, जास्त असेल किंवा तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तरी देखील जोपर्यंत तुमचा अर्जाची पडताळणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे, लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे 100% त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे जोपर्यंत तुमची पडताळणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळतच राहणार आहे। ठीक आहे, बघा, सुधीर भावांनी लाडक्या बहिणींना अभिवचन दिलं की आता तुमचं महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि हे सरकार अतिशय चांगलं काम करेल। बघा, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार आम्ही करणार आहोत। तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला होता। आता 15 डिसेंबर रोजी रविवारी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि मंत्रिमंडळ बघा विस्तार होणार आहे मंत्रिमंडळाचा, त्यावर सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। विस्तार होणार आहे, मंत्रिमंडळ विस्तार झाल्याबरोबर मंत्रिमंडळाची पहिली बैठक होईल आणि या बैठकीत लाडक्या बहिणींसाठी जो हप्ता 1500 रुपये होता तो आता 21 रुपयेवर करण्यात येणार आहे। ठीक आहे, याचा निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे। आता 1500 वरनं तुम्हाला 21 रुपये देण्यात येणार आहे। तसंच GR काढला जाईल, त्यामुळे लाडक्या बहिणींनी महिलांनी चिंता करण्याचे, टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही। शासन सर्व विभाग, मान्य अर्थ विभाग असेल किंवा वितरण करणारे सर्व महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट करून दिलं आहे की लाडक्या बहिणींना 21 रुपये वाटप आम्ही करणारच आहोत। ठीक आहे, आता सर्वात मोठी गोष्ट की लाडक्या बहिणींना 21 रुपयाचा हप्ता आज आणि उद्या लवकरच जमा होणार आहे। त्याबद्दल सर्वात मोठं त्यांचं काम करत आहे। पैशाची चिंता मिटलेली आहे, आता ते सरकारने पैशाची चिंता सर्व मिटलेली आहे। आता कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे अडचण नाही, म्हणजे आता फक्त पैसे वाटपच होणार। सर्व निर्णय चांगल्या प्रकारे होत आहे आणि म्हणून येत्या 2 ते 3 दिवसात लाडक्या बहिणींना त्यांचा 6वा हप्ता 21 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले दिसून येईल। बघा, आणि म्हणून बघा 15 तारखेला म्हणजेच रविवारी त्या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यांची बैठक पार पडेल आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। बघा, तेव्हा आता कुठेही काही अडचण राहिलेली नाही। आता राहिलेली प्रश्न लाडक्या बहिणींना अर्जाची छाननी, तर त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या सर्वांची लाडकी बहीण मंत्री महोदयाची ही योजना आणली आहे। आदित्य तटकरे यांनी काम म्हटले आहे की बघा, आम्ही महिलांना पुन्हा सांगत आहोत की परत तरीही
महिला टेन्शन घेत आहे. महिलांना वाटते की आम्ही पैसे देणार नाही. तर लक्षात घ्या, आदित्यताई नक्की काय म्हटले. येत्या 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. ते सुद्धा तुम्हाला आता 2100 प्रमाणे जमा होणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट आहे. भरपूर महिला त्यांना प्रश्न करतात की आम्हाला अजून 2100 रुपये भेटले नाही, डिसेंबरचा हप्ता आम्हाला मिळालेला नाही, तर आमचे पैसे डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे. हे सर्वात मोठा प्रश्न त्यांना लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांनी त्यांना प्रश्न केला आहे. पण आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे उत्तर देऊन टाकलं की कोणीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. कारण जवळपास 2 कोटी आणि 20 लाख महिलांना पैसे भेटलेले आहे आणि फक्त उर्वरित आता 20 लाख महिला, 19 लाखच महिला आता या योजनेपासून वंचित राहिलेले आहे. पण या महिलांना देखील आता घाबरायची गरज नाही. बघा, महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही, म्हणजे 19 लाख महिलांनाच फक्त आतापर्यंत पैसे मिळाले नाही. बाकी 2 कोटी 20 लाख महिलांना पैसे भेटलेले आहे. आता अशा महिलांसाठी सर्वात आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि ज्यांना पैसे मिळाले त्यांच्यासाठी पण महत्त्वाची बातमी आहे. बघा, त्यांच्यासाठी एकमेव कारण होतं म्हणजे बँक खाते आणि आधार कार्ड व्यवस्थित लिंक होत नव्हतं. तर आता या निवडणुकीच्या काळात, आचारसंहितेच्या काळात ते प्रश्न निघालेला आहे. म्हणजे आता त्यावर पण हा जो प्रश्न होता याचं उत्तरसुद्धा आपल्याला भेटलं आहे आणि आता 19 लाख महिलांना त्यांचे पैसेसुद्धा जमा करण्यात येणार आहे. म्हणजे जवळपास या योजनेचे सर्व महिलांना लाभ तर दिलाच आहे, सर्व महिलांना लाभ तर मिळणारच आहे. आणि आता जे निवडणुकीमध्ये सर्वात मोठं म्हणजे जे पैशाची जी कमतरता होती ती आता पूर्ण झालेली आहे. जवळपास 16,000 करोड त्यांनी आता आपल्याकडे आलेले आहे, म्हणजे महाराष्ट्राकडे आलेले आहेत. आता फक्त 16,000 करोड त्यांनी एक सॉफ्टवेअर बनवून ठेवलेलं आहे. एक क्लिक करणार आणि तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. याप्रमाणे 2100 प्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. आज, उद्या न परवा या 3 दिवसातच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता ही जी माहिती होती ही ऑफिशियल माहिती आहे. राज्य शासनाने आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून पत्रकार परिषदेत ही बातमी दिलेली आहे की लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसात त्यांच्या बँक अकाउंटला आम्ही पैसे जमा करणार आहोत. ठीक आहे. आणि यावर आदित्य तटकरे, महिला व बालविकास मंत्री यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगून दिलं आहे की सर्व महिलांना फक्त आता 2 ते 3 दिवस वाट पाहावं लागणार आहे. भरपूर आता डिसेंबर महिना शेवटची तारीख राहिलेली आहे. तर यापूर्वी डिसेंबर महिन्यात संपण्या अगोदर म्हणजे शेवटच्या वीकच्या अगोदर सर्वांचे पैसे जमा होऊनच जातील आणि उर्वरित जे काही राहिलेले महिला असतात ज्यांचे कागदपत्रामध्ये काही तांत्रिक अडचण असेल त्यांना देखील आम्ही लगेच पैसे जमा करणार आहोत. फक्त तुम्ही तुमचं काय प्रॉब्लेम असेल, कोणी महिलांनी बघा त्यांनी एक प्रश्नसुद्धा केला आहे की अशा सुद्धा महिला आहेत ज्यांनी बँक खातं तर दिलेलं आहे, बघा बँक पासबुक त्यांनी दिलेलं आहे पण त्यांचं बँक खातं बंद आहे. बघा, हे सुद्धा एक मोठं कारण आहे. बँकमध्ये त्यांचा व्यवहार नाही. तुम्हाला माहिती आहे बँकेमध्ये मिनिमम 500 रुपये आपल्या अकाउंटला राहू द्यावं लागतं, म्हणजे तो अकाउंटला 500 रुपये जमाच ठेवावं लागतात. तर काही महिला हे 500 रुपये सुद्धा काढून घेतात, म्हणून त्यांचं बँक अकाउंट बंद होतं आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या अकाउंटला डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेत जमा होत नाही आणि लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळत नाही. तर हे एकमेव कारण आहे. आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नाही. बघा, आधार कार्ड एवढंच महत्त्वाचं आहे कारण की जे तुम्हाला जे पैसे मिळत आहे तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या बँकेत पैसे जमा होत आहे, म्हणून आधार कार्ड बँकेशी लिंक करणं खूपच गरजेचं आहे. आणि त्यासोबतच तुमचं आधार कार्डवर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा लिंक असणे गरजेचं आहे. जर आधार कार्डवर मोबाईल नंबर नसेल तर तुम्हाला मेसेजसुद्धा येणार नाही की तुमच्या बँकमध्ये पैसे जमा झाले. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुमच्या बँकेत पैसा जमा झाला हा व्यवहार करणारे तुमच्या मोबाईल नंबरवर, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेत लिंक आहे की नाही ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आणि एवढं 2-3 गोष्टी जर क्लिअर झाले म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे म्हणजे ज्या महिलांना पैसे भेटले नाही त्यांच्यासाठीच सांगतोय आणि त्यांच्यासाठी जे अपडेट आहे तर तुम्ही तुमचं कागदपत्र दुरुस्ती करून टाका. 100% तुम्हाला 2 ते 3 दिवसात पैसे मिळूनच जाणार आहे. आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुम्हाला आत्तापर्यंत 7,500 रुपये मिळालेले आहे का, आत्तापर्यंत तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता कोणाकोणाला मिळालेला आहे. ठीक आहे.
तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला सुद्धा हे पैसे आलेले असतील 2100 रुपये, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सर आम्हाला 2100 रुपये आलेले आहे, आणि ज्यांना आले नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. कोणत्या जिल्ह्यातून राहता, कोणत्या तालुक्यातून राहता, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला व्हिडिओ बघितला जातो. कोणी कोणत्या जिल्ह्यात राहतं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा. ठीक आहे. असं नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला लाईक करा. नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.